सुस्वागतम सुस्वागतम. प्रमुख पाहुण्यांचं आगमन झालेलं आहे, पण टाळ्यांनी स्वागत करूया. सुस्वागतम. खूप खूप स्वागत आहे. आजच्या या कार्यक्रमासाठी सर्व मान्यवरांचं आणि श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते. मी व्यासपीठावर आमंत्रित करते IMA लातूरचे अध्यक्ष डॉक्टर अनिल राठी, मुलाखतकार डॉक्टर राजेश पाटील व श्री अतुल देऊळगावकर, जानाई प्रतिष्ठानचे यावर्षीचे कार्याध्यक्ष श्री दिलीप रांदड व महात्मा बसवेश्वर हार्ट फाउंडेशनच्या सचिव डॉक्टर स्नेहल शिवपूजे व तसेच हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय कुमार शिवपूजे, सर्वांचं पुनश्च एकदा शब्दसुमनाने हार्दिक स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करण्यापूर्वी मी सर्व मान्यवरांना विनंती करीन की आपण जानाई प्रतिमेचं पूजन करावं. सर्व मान्यवरांना विनंती की आपण जानाई प्रतिमा पूजन करावं. अग्नि तू वायू तू समस्त देव, प्रजापते तूची पिता अनमाय, असो नमस्कार सहस्त्रवार, पुन्हा पुन्हा अन पुन्हा पुन्हाही. हे ईश्वरा, जेव्हा केव्हा या समाजात सत्कार्य होत राहील तेव्हा तू मनस सामर्थ्य दे, तुझा आशीर्वाद दे. आज आपल्याला अतिशय सुंदर आणि माहितीपूर्ण असा हृदयसंवाद ऐकायला मिळणार आहे. आपण मान्यवरांचं स्वागत करूया. सर्वप्रथम लातूरचे लाडके नेते, माजी राज्यमंत्री, विधान परिषद सदस्य माननीय श्री दिलीपरावजी देशमुख यांचं स्वागत करतील हृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर संजय कुमार शिवपूजे. मी त्यांना तसं निवेदन करते. सुस्वागतम. आजचे प्रमुख वक्ते हृदय शल्यचिकित्सक डॉक्टर रणजित जगताप सर यांचं स्वागत सर्व लातूरकरांचे प्रतिनिधी या नात्यानं करतील माननीय दिलीपरावजी देशमुख. सर्व लातूरकरांकडूनच हे स्वागत होत आहे. तुमच्या माझ्या प्रत्येकाकडून आज आपणासाठी भाग्याचा दिवस आहे की जगताप सर एवढ्या व्यस्ततेतून आपल्यासाठी इथवर आलेले आहेत. डॉक्टर अनिल राठी सर आलेले असतील तर आपण कृपया मंचावर यावं. यानंतर ज्येष्ठ फिजिशियन डॉक्टर राजेश पाटील यांचं स्वागत करतील श्री महेश औरादे, माजी अध्यक्ष जानाई सांस्कृतिक मंडळ. श्री महेश औरादे. लातूरचे भूषण पर्यावरणीय पत्रकार श्री अतुल देऊळगावकर यांचं स्वागत श्री रवी मार्कंडेय, संस्थापक सदस्य जानाई प्रतिष्ठान हे करतील. श्री रवी मार्कंडेय. प्रतिष्ठानच्या माध्यमातून गरीब व होतकरू विद्यार्थी शिक्षणासाठी विविध प्रकल्प राबवले जातात. मागील 23 वर्षांपासून हे प्रतिष्ठान अव्याहतपणे कार्य करते आहे. या कार्यक्रमाचं प्रास्ताविक होईल महात्मा बसवेश्वर हार्ट फाउंडेशनच्या सचिव व मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर स्नेहल शिवपूजे यांना मी प्रास्ताविक करण्यासाठी पाचारण करते.
त्या शरीररचनाशास्त्र या विषयाच्या प्राध्यापकही आहेत. अनेक सामाजिक प्रकल्पात हिरिरीने सहभाग घेतात. आजच्या या कार्यक्रमाच्या नियोजनात त्यांचा महत्त्वाचा वाटा आहे. आपल्या माहितीस्तव सांगू इच्छिते, महात्मा बसवेश्वर हार्ट फाउंडेशनच्या माध्यमातून हृदयरोगासंबंधीचे सर्व कॅम्प, जनजागृती अभियान राबवले जातात व सवलतीच्या दरातील किंवा विनामूल्य शस्त्रक्रियाही केल्या जातात. डॉक्टर स्नेहल या संस्थेच्या मार्फत कार्य करतात. डॉक्टर स्नेहल प्लीज. नमस्कार. आज IMA जानाई प्रतिष्ठान, महात्मा बसवेश्वर फाउंडेशन व शिवपूजा हार्ट केअर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या सुप्रसिद्ध बायपास सर्जन डॉक्टर रणजित जगताप सर यांच्या हृदय संवाद या कार्यक्रमासाठी आपण इथे सगळे जमलेलो आहोत. सर्वप्रथम आपले प्रमुख पाहुणे, लोकनेते, सहकार महर्षी, माजी मंत्री, ज्यांचे राजकीय, शैक्षणिक, सामाजिक अशा सर्व क्षेत्रात महाराष्ट्रात योगदान आहे, अशा वेळात वेळ काढून आपल्या विनंतीला मान देऊन इथे आलेले दिलीपरावजी देशमुख साहेब यांचे मी स्वागत करते. त्यानंतर आजचे सत्कारमूर्ती डॉक्टर रणजित जगताप सर, ज्यांचे 35 वर्षांपेक्षाही जास्त अनुभव आहे. 30,000पेक्षा जास्त हृदय शस्त्रक्रिया त्यांनी यशस्वीपणे पूर्ण केलेल्या आहेत आणि अवघ्या जगभरातल्या लोकांच्या हृदयाला ते स्पर्श करून आलेले आहेत. त्याच्यामध्ये बरेचसे आपले लातूरकरही समावेश आहे त्यांचा. त्यामुळे हृदय सम्राट असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. असे आपले सत्कारमूर्ती डॉक्टर रणजित जगताप सर यांचे मी स्वागत करते. त्यानंतर रविवारच्या हक्काच्या सुट्टीच्या दिवशी जे श्रोते इथे आलेले आहेत त्यामध्ये बरेचसे मान्यवर आणि आमचे वरिष्ठ डॉक्टर मंडळी उपस्थित आहेत. त्यांचे सर्वांचे मी मनापासून स्वागत करते. तर मित्रहो, शरीर ही आपली सर्वात मोठी संपत्ती आणि या शरीराला चैतन्य देण्याचे काम अविरतपणे करत असतं ते आपलं हृदय, अगदी आरंभापासून अंतापर्यंत. म्हणूनच कदाचित कोणाला जीवापाडपणे प्रेम करण्याला आपण हृदय देणं असं म्हणतो. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल की भारतात दर 2 तासाला 5 मृत्यू हे हृदयरोगाने होत आहेत. 10 ते 12% इतकं जास्त भारतामध्ये हृदयरोगाच्या रुग्णाचे प्रमाण वाढलेले आहे. आणि व्यायाम करताना, मॅरेथॉन धावून आल्यावर किंवा स्टेजवर परफॉर्म करताना, कधी इव्हन चालता बोलतानाही हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू आल्याच्या अनेक घटना आपण ऐकत असतो आणि बऱ्याचशा सेलिब्रिटींचाही त्यामध्ये समावेश आहे. शिवपूजा हार्ट केअरमध्ये काम करत असताना आमच्यापेक्षाही वयाने लहान, अगदी 20शीतले आणि 30शीतले तरुणही हृदयरोग रुग्ण म्हणून आम्ही बघत असतो. हे सगळं आमच्यासाठी फारच हृदयद्रावक आहे. हे सगळं बघून आमच्या मनात असा विचार आला की हे हृदयरोगाचे रुग्ण कमी करण्यासाठी समाज प्रबोधनाची आवश्यक आहे. कारण हृदयरोग हा बऱ्याच अंशी टाळता येऊ शकतो आणि ज्याला हृदयविकाराचा झटका आलेला आहे त्याचा आपण जीव वाचवू शकतो किंवा त्याच्या हृदयाला होणारी हानी ही योग्य उपचाराने आपण नक्कीच कमी करू शकतो. आणि त्यासाठी गरज आहे ती समाज प्रबोधनाची. म्हणजे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे पोहोचावं, ते का आणि कसं आपण ते टाळू शकतो हे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठीच आयोजित करण्यात आलेला आहे हा हृदय संवाद. तर या कार्यक्रमामध्ये आपण अगदी सोप्या भाषेत प्रश्न उत्तरांच्या स्वरूपात आपले आजचे तज्ज्ञ डॉक्टर्स डॉक्टर रणजित जगताप सर आणि डॉक्टर संजय कुमार शिवपूजे हे प्रश्नांचे उत्तरं देणार आहेत. आणि मुलाखत घेणारेही तेवढेच खास आहेत. ते म्हणजे आपले लातूरचे प्रतिष्ठित अनुभवी सिनियर फिजिशियन डॉक्टर राजेश पाटील सर आणि त्यांच्यासोबत आहेत पर्यावरण अभ्यासक, ज्येष्ठ पत्रकार, लेखक, साहित्यिक आणि बुद्धिवादी अतुल देऊळगावकर सर. तर आमच्या या समाज प्रबोधनाच्या कार्यक्रमाला वडिलकीची थाप आदरणीय दिलीपरावजी देशमुख साहेब यांच्याकडून मिळेल अशी मी अपेक्षा करते. आणि येणारे सर्व श्रोते काहीतरी सकारात्मक विचार आणि आपल्या प्रश्नाचं समाधान घेऊन जातील आणि आपल्या आरोग्याची आणि हृदयाची काळजी घेतील अशी मी आशा करते. कारण जोपर्यंत हृदयाचे ठोके आहेत तोपर्यंतच आयुष्य आहे. शेवटी शांतिमंत्र म्हणून मी माझे प्रास्ताविक संपवते. सर्वे भवन्तु सुखिनः, सर्वे सन्तु निरामया, सर्वे भद्राणि पश्यन्तु, मा कश्चित् दुःख भाग् भवेत्.
ओम शांती शांती. सर्वांना येणाऱ्या दीपोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा. सर्वांनाच आरोग्य सुख समृद्धी लाभो अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करते आणि प्रास्ताविक संपवते. धन्यवाद. डॉक्टर स्नेहलनी खूप छान शब्दात सांगितलं आहे की खरे ऐश्वर काय आहे. तर आरोग्यम विद्वत्ता सज्जन मैत्री महाकुले जन्म स्वाधीनताच पुंसाम महदैश्वर्य विनाप्यर्थे. आरोग्य, विद्वत्ता, सज्जनांची मैत्री, चांगल्या कुळात जन्म व स्वातंत्र्य या गोष्टी म्हणजेच माणसाचं ऐश्वर. या असल्या ऐश्वर्यासाठी धन किंवा संपत्ती नसले तरी चालेल, पण आरोग्य हे ऐश्वर आहे हेच आपल्या खिचगंटीत गेलेलं आहे आणि म्हणून ही जनजागृती अत्यावश्यक ठरते. याचाच एक भाग म्हणून डॉक्टर शिवपूजननी हृदय संवाद ही पुस्तिका लिहिली आहे. हृदयरोगाबद्दल जनसामान्यांसाठी सर्वांगाने माहिती देणारी व शंका निरसनही करणारी ती पुस्तिका डॉक्टर संजय शिवपूजे व डॉक्टर स्नेहल या जोडीच्या अथक प्रयत्नातून साकारली आहे. या पुस्तिकेचं आजच्या या निमित्तानं इथे प्रकाशन व्हावं, सर्व मान्यवरांनी ते प्रकाशन करावं अशी मी सर्वांना विनंती करते. पुस्तिकेचं प्रकाशन होईल. IMAचे अध्यक्ष डॉक्टर अनिल राठी यांचं मी शब्दसुमनांनी स्वागत करते. त्यांचं स्वागत करण्यासाठी मी श्री दिलीप रांदड यांना निवेदन करते की आपण डॉक्टर राठी सरांचं स्वागत करावं आणि लगेचच आपण पुस्तिका प्रकाशनाकडे वळूया. कुठल्याही आरोग्यविषयक चर्चासत्रासाठी किंवा प्रकल्पासाठी IMA लातूर सदैव पुढाकार घेते. यावर्षीचे अध्यक्ष डॉक्टर अनिल राठी सर यांनीही तसाच सहकार्याचा हात पुढं केलेला आहे. तर हृदय संवाद या पुस्तिकेचं प्रकाशन आता इथे पार पडेल. सर्वांना मी तसं निवेदन करते. समाजातील वाढत चाललेल्या हृदयरोगासंबंधी उहापोह करणारी ही पुस्तिका सर्वांगांनी उहापोह या पुस्तिकेत केलेला आहे. जनसामान्यांसाठी ही अतिशय उपयोगाची ठरेल यात शंकाच नाही. हृदय संवादचं प्रकाशन होत आहे. आपण सर्वांनी टाळ्या वाजवून परत एकदा डॉक्टर शिवपूजे दाम्पत्यासाठी त्यांच्या या प्रयत्नांचं कौतुक करूया. अतिशय सोप्या आणि सुटसुटीत भाषेत यात हृदयरोगासंबंधी सर्व माहिती विस्तृतपणे मांडलेली आहे. तरीसुद्धा अगदी पुस्तिकेच्या स्वरूपात जास्त बोजड होणार नाही अशा रीतीने त्यांनी मांडलेली आहे. खूप खूप अभिनंदन. यानंतर आपण प्रमुख वक्त्यांच्या परिचयाकडे वळणार आहोत. आत्ताच डॉक्टर स्नेहल म्हटल्याप्रमाणे हृदयाची श्रीमंती, हृदयातलं स्थान, हृदयाला भिडणं, थेट हृदयाला हात घालणं हे वाक्प्रयोग आपण सर्रास वापरत असतो. पण शब्दशः अर्थानं हृदयाला हात घालणं सहज सोपं असतं का हो? पण जगताप सरांसारखी हस्ती थेट हृदयालाच हात घालते, तेही प्रचंड आत्मविश्वासानं, त्यातील दोष दूर करण्यासाठी. ऐकूया सरांच्या कर्तृत्वाचे विविध पैलू. त्यांच्या परिचयातून सरांचा परिचय देण्यासाठी मी पाचारण करते लातूरातील पहिले व लोकप्रिय मधुमेह तज्ज्ञ डॉक्टर चंद्रशेखर आष्टेकर यांना. डॉक्टर आष्टेकर. आदरणीय व्यासपीठ, मंचावर उपस्थित मान्यवर व लातूरचे सुजाण नागरिक, मी आज स्वतःस खूप भाग्यवान समजतो की मला वैद्यकीय क्षेत्रातील अत्यंत नामवंत कार्डियाक सर्जन डॉक्टर रणजित जगताप सरांचा परिचय आपल्यासमोर सादर करण्याची संधी आयोजकांनी दिली. डॉक्टर रणजित जगताप सरांचा परिचय अवघ्या 2 मिनिटात करणे खूप अवघड आहे. बघा, मेडिकल क्षेत्रात सर्जरी हा विषयच तसा खूप जोखमीचा असतो आणि तुम्ही कल्पना करू शकता हृदयाची सर्जरी म्हणजे अत्यंत अवघड, गुंतागुंतीची, किचकट व जोखमीची असते. अशा शस्त्रक्रिया लीलया पार पाडणारे डॉक्टर रणजित जगताप खरोखरच समाजासाठी देवदूतच आहेत. डॉक्टर रणजित जगताप यांचं MBBS व MS हे शिक्षण BJ मेडिकल कॉलेज पुणे येथे झालं.
MBBS व MS या दोन्ही वेळा सरांना पुणे युनिव्हर्सिटीकडनं गोल्ड मेडल प्राप्त झालं. नंतर डॉक्टर GB परुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली KEM हॉस्पिटल आणि GS मेडिकल कॉलेज मुंबई येथे त्यांनी MCH CVTSचे प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी ॲडव्हान्स्ड ॲडल्ट कार्डियाक सर्जरी तसेच पिडियाट्रिक कार्डिया सर्जरी प्रसिद्ध डॉक्टर WJ ब्राऊन यांच्या मार्गदर्शनाखाली युनायटेड किंगडम येथे पूर्ण केली. आणि डॉक्टर जगताप सर साधारणतः 1998 पासून अविरतपणे कार्डियाक सर्जरीज करत आले आहेत. साधारणतः 150 पेक्षा जास्त ऑपरेशन्स ते दर महिन्याला करतात. त्यापैकी 25 ते 30% ऑपरेशन ते सवलतीच्या दरात किंवा अगदी मोफत करतात. गेल्या काही वर्षात सरांनी एक उत्कृष्ट अशी डॉक्टरांची टीम एकत्र केली आहे आणि पुण्यामध्ये अतिशय ॲडव्हान्स्ड अशी मॉडर्न कार्डियाक केअरची स्थापना त्यांनी केली आहे आणि त्यांचा फायदा आपण सर्व महाराष्ट्रांना आता बघायला मिळतो आहे. डॉक्टर रणजित जगताप सर लेटेस्ट अशा मिनिमली इन्व्हेजिव्ह हार्ट सर्जरीमध्ये पारंगत आहेत. नवजात बाळ, लहान बाळांच्या हृदयांच्या शस्त्रक्रियामध्ये सरांचा स्पेशल इंटरेस्ट आहे. डॉक्टर जगताप सर इंडियन असोसिएशन ऑफ कार्डिओव्हॅस्क्युलर अँड थोरॅसिक सर्जरी, युरोपियन असोसिएशन ऑफ कार्डिओ थोरॅसिक सर्जरी, AATS, WSPCH अशा अनेक सोसायटीचे ते सदस्य आहेत. सरांनी जगभरातील वेगवेगळ्या कॉन्फरन्सेसमध्ये, वर्कशॉप्समध्ये, सेमिनारमध्ये भाग घेतला आहे. अशा अनेक कॉन्फरन्समध्ये सरांनी व्याख्यानं दिली आहेत आणि खूप अशा इंटरनॅशनल कॉन्फरन्समध्ये त्यांनी लाईव्ह सर्जरीज पण केलेल्या आहेत. पण सर्वात महत्त्वाचे म्हणजे डॉक्टर जगताप हे मोठ्या प्रमाणामध्ये सेवाभावी कार्यात गुंतलेले आहेत आणि आमच्या डॉक्टर कम्युनिटीमध्ये सर अजून एका बाबतीसाठी फार प्रसिद्ध आहेत. कुठल्याही पेशंटला जेव्हा आपण एक्सपर्ट ओपिनियन सरांच्या ओपिनियनसाठी आम्ही पाठवतो तेव्हा सरांना कुठे भेटायचे, केव्हा भेटायचे असं म्हटलं तर ते सर राम मंगल हार्ट फाउंडेशन फातिमानगर पुणे येथे सकाळी 5:30ला भेटतात. मग पेशंट म्हणतात अरे सकाळी 5:30ला डॉक्टर चुकतं आहे का तुमचं? तर आम्ही सांगतो नाही ते सकाळी 5:30लाच भेटतात. तर यावरून तुम्हाला असं लक्षात येईल की किती अविरतपणे, किती डेडिकेशननी सर आत्ता पण काम करत आहेत. आणि ही 5:30ची OPD सरांची मोफत असते. साधारणतः हे 1995 पासून हे अविरत चालू आहे. सरांच्या टीमने गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासी रुग्णांसाठी अगदी कोणतेही शुल्क न घेता अनेक सर्जरीज केल्या आहेत. समाजाला परत काहीतरी आपण देणे आहोत अशी भावना असणाऱ्या या संवेदनशील डॉक्टरांना आपण सर्व ऐकूया. धन्यवाद. डॉक्टर रणजित जगताप यांना दिल्या जाणाऱ्या सन्मानपत्राचं वाचन व त्यानंतर हे सन्मानपत्र प्रदान होईल. मी सन्मानपत्राचं वाचन सुरुवातीला करते. आदरणीय डॉक्टर रणजित जगताप, हृदय शल्यचिकित्सक पुणे. आपल्या लातूर भेटीचे औचित्य साधून आपणासारख्या वैद्यकीय सेवेतील अत्युच्च कर्तृत्वास हे सन्मानपत्र प्रदान करताना आम्हास अतीव हर्ष होतो आहे. पुणे विद्यापीठातून सुवर्ण पदकासह पदव्युत्तर शिक्षणाने आपली यशस्वी कारकीर्द सुरू झाली. KEM हॉस्पिटल मुंबई येथील हृदय शल्यचिकित्सेतील महर्षी डॉक्टर GB परुळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेली ज्ञानतपस्या, तदनंतर इंग्लंडमधील जागतिक कीर्तीच्या डॉक्टर WJ ब्रॉन यासारख्या ज्ञानतपस्वी गुरूकडून मिळालेल्या विशेष प्रशिक्षणाने लकाकणाऱ्या धारदार पात्यासारखी परजत गेली, ज्यामुळे आपल्यातील ज्ञानपिपासू वृत्ती व कार्यप्रवणतेला योग्य दिशा लाभली. नवनवीन शोधण्याच्या आपल्यातील जिज्ञासेने आपण मिनिमली इन्व्हेजिव्ह हार्ट सर्जरीच्या क्षेत्रातही यशस्वी झालात व विशेष उल्लेखनीय अशा नवजात बालकांच्या हृदय शस्त्रक्रियेत प्रावीण्य मिळवलं. गेल्या 3 दशकांहून अधिक काळ आपण एका कौशल्यपूर्ण शल्यचिकित्सकाची भूमिका कर्तव्याने घडतो माणूस जाणून पुरुषार्था या उक्तीप्रमाणे पार पाडत आहात. हे करत असताना शास्त्रीय ज्ञान आणि मानवी मूल्यांचा रक्षण करता या नात्याने आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी उदात्त हेतूने ठोस पावले उचलली आहेत व त्या अंतर्गत प्रत्येक महिन्याला ठराविक शस्त्रक्रिया व OPD केसेस आपण विनामूल्य करत आला आहात. नीतितत्वांची पाठराखण करत आपण गडचिरोलीतल्या आदिवासींच्या तब्बल 280 शस्त्रक्रिया विनामूल्य केल्यात आणि कैक अजूनही करत आहात. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे, याप्रमाणे काठिण्याला पार करत हृदय शस्त्रक्रियेत एक अमिट ठसा उमटवलात.
आपल्या या कार्यकर्तृत्वाची दखल समाजातील विविध पातळींवर अनेक पुरस्कारांच्या स्वरूपात घेण्यात आली. आपण समाजाच्या व रुग्णांच्या हृदयात जे स्थान मिळवलं त्याने आपल्या ज्ञानतपस्येची सार्थकता फलश्रुत होते असे आम्ही मानतो. आपल्या जीवनकथेची स्फूर्ती उगवत्या हृदय शल्यचिकित्सकांना दिशादर्शक ठरत आहे हे निशंक. आपली कार्यशक्ती अखंड तेवत राहो व ईश्वर कृपेने आपले सर्व मानस पूर्णत्वास जावो या सदिच्छेसह भवदीय IMA लातूर, महात्मा बसवेश्वर हार्ट फाउंडेशन, शिवपूजे हार्ट केअर, जानाई प्रतिष्ठान, लातूर, दिनांक 5 नोव्हेंबर 2023. यानंतर सरांना सन्मानपत्र प्रदान करण्यात यावं. तर मी समस्त लातूरकरांच्या वतीने माननीय श्री दिलीपराव देशमुख यांनी शाल व सन्मानपत्र देऊन त्यांचा गौरव करावा असं निवेदन करते. हा गौरव तुम्हा आम्हा सर्वांकडून आहे. त्यामुळे यानंतर वैयक्तिकरित्या सत्कार इथे होणार नाहीत याची नोंद घ्यावी. वैद्यकीय सेवेतील महान कार्याचा हा गौरव होतो आहे. एक हृदय असा हा सत्कार आहे. या सत्कारानंतर माजी उच्च व तंत्रशिक्षण राज्यमंत्री, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्यकारिणी सदस्य, मांजरा साखर कारखान्याचे चेअरमन, लातूरचे माजी पालकमंत्री व या सर्व पदांच्या पलीकडे जाऊन लातूरकरांच्या हृदयात बसलेला नेता म्हणजेच माननीय श्री दिलीपरावजी देशमुख, त्यांना मी नम्र निवेदन करते की आजच्या या मुलाखतीच्या सत्राचे उद्घाटक या नात्यानं आपण मार्गदर्शन करावं व उद्घाटन झालं असं जाहीर करावं. आज या ठिकाणी महात्मा बसवेश्वर हार्ट फाउंडेशन, शिवपूजे हार्ट केअर, जनाई प्रतिष्ठान आणि इंडियन मेडिकल असोसिएशन लातूर यांच्या संयुक्त विद्यमाने हृदयरोगतज्ञ डॉक्टर रणजित जगताप साहेब यांची हृदयरोग कसा टाळावा याबाबतची प्रकट मुलाखत आणि हृदय संवाद या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आजचे सत्कारमूर्ती सुप्रसिद्ध बायपास सर्जन डॉक्टर रणजित जगताप साहेब, आजचे मुलाखतकार डॉक्टर अतुल देऊळगावकरजी, डॉक्टर राजेश पाटीलजी, ज्यांची दुसरी मुलाखत आहे याचे यजमान पण आहेत आणि पाहुणे पण आहेत असे डॉक्टर संजय कुमार शिवपूजेजी, IMAच्या अध्यक्ष डॉक्टर अनिल राठीजी, सौ स्नेहल शिवपूजेजी, श्री रांदड, व्यासपीठाच्या समोर आमच्यासोबत या कार्यक्रमासाठी आलेले साखर संघाचे संचालक सन्माननीय आबासाहेब पाटील, बँकेचे माजी चेअरमन श्रीपतरावजी काकडे, बँकेचे उपाध्यक्ष प्रमोद जाधवजी, वैद्यकीय क्षेत्रातील सर्वच उपस्थित मान्यवर, ज्यांना थोडा हृदयविकाराचा त्रास होतो आहे ते काही गोष्टी समजून आल्यासाठीचे ते पेशंट, खरं म्हणजे त्यांना पेशंट का म्हणावं, ते इम्पेशंट असतात पण त्यांना पेशंट म्हटलं जातं की इम्पेशंट माणसांनी पेशंट्स सांभाळावेत, अशी व्यक्ती जी डॉक्टरकडे येते त्याला पेशंट म्हटलं जात असावं असा माझा स्वतःची व्याख्या आहे. उपस्थित बंधू आणि भगिनी, मला मोठा आनंद होतो आहे की आज शिवपूजे हार्ट केअर आणि इतर संघटनाच्या माध्यमातून सन्माननीय डॉक्टर रणजित जगताप साहेब यांची मुलाखत, मी स्वतःला भाग्यवान समजतो की
त्यांचा सत्कार करण्याची संधी आणि या कार्यक्रमामध्ये उपस्थित राहण्याची संधी खरं म्हणजे आयोजकांनी दिली. आरोग्याच्या क्षेत्रात विशेष करून हृदयाच्या आजाराच्या बाबतीमध्ये आणि त्याच्यावरती करणाऱ्या उपचार पद्धतीमध्ये की गेले अनेक वर्षे एक तपस्वी या नात्याने, तप 12 वर्षाचं असतं, त्याच्यापेक्षा अधिक काळाची प्रॅक्टिस, आणि आता सांगण्यात आलं की साधारण महिन्याला ते 150 ऑपरेशन्स करत असतात. त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चॅरिटी ज्याला म्हणतो आपण, की जे गरीब अशा प्रकारचे पेशंट आहेत त्यांना खूप कमी दरामध्ये, कारण मला याची कल्पना आहे की अलीकडे वैद्यकीय सेवा देणं किंवा इलाज करणं हे बरंचसं महागडं झालेलं आहे. आणि त्याला डॉक्टरांचा दोष आहे असं नव्हे, ओव्हरऑल अनेक बाबी आहेत की ज्याच्यामुळं ह्या गोष्टी थोड्याशा महागड्या झालेल्या आहेत. पण तरीसुद्धा आपल्याला ही सेवा त्या ठिकाणी द्यावी लागते, आणि त्याबद्दल आजचा हा कार्यक्रम किंवा ही मुलाखत आपल्याला बरंचसं काही सांगून जाणार आहे. मला याची कल्पना आहे की माझं मुख्य भाषण नाही. सकाळी कार्यक्रमाला जायचं म्हटल्यानंतर मग माझ्या डोक्यामध्ये ते सुरू झालं मीटर, आणि माझ्या लक्षात आलं की कारण नसताना माझं भाषण मोठं होण्याची शक्यता आहे आणि ती टाळली पाहिजे. व्यासपीठावर काय बोलायचं ह्याच्यापेक्षा काय बोलायचं नाही हे ठरवून जावं असं आमचे नेते शिवराज पाटील चाकूरकर साहेब नेहमी सांगतात. म्हणजे अडचण वक्त्याची होत नाही, आपल्याबरोबरच्या कार्यकर्त्याची होत नाही. येताना एका गोष्टीची काळजी केलेली आहे की प्रमुख पाहुणा म्हणून जात असताना किमान 2 पेशंट त्यांची नुकतीच अँजिओप्लास्टी झालेली आहे त्यांना सोबत घेऊन यावं. खरं म्हणजे तशी टीप तुम्ही द्यायला पाहिजे होती, पण टीप न देताही माझ्यासारखा माणूस अनुभवाने या गोष्टी समजू नये. हृदयरोग कसा होऊ नये किंवा झाला तर काय करावं याबद्दल त्यातली क्षेत्रातली विद्वान मंडळी त्या ठिकाणी सांगणार आहे. पण हृदयरोग होऊ नये म्हणण्यापेक्षा डॉक्टरकडे जायची वेळच येऊ नये ह्याच्यासाठी एक साधा मंत्र मी तुम्हाला सांगणार आहे, आणि त्याच्यासाठी तुम्ही माझ्याशी सहमत व्हावंच असा माझा आग्रह नाही आहे. हृदयरोग टाळायचा असेल तर सुहृदयी व्हा. हृदयरोग टाळायचा असेल तर सुहृदयी व्हा. आता हे सुहृदयी होणं म्हणजे काय? आता या ठिकाणी हृदय संवाद हा म्हटल्यानंतर हृदयसुद्धा बोलतं. खरं म्हणजे माणसाचं शरीर हे सुपर कॉम्प्युटर आहे म्हणण्यापेक्षा एक सुंदर मेळ असलेलं वाद्य आहे ते. आपण एखादं छान गाणं ऐकल्याच्या नंतर म्हणतो की हृदयाच्या तारा छेडल्या गेल्या. म्हणजे हृदय नुसतं बोलतच नाही तर ते दादसुद्धा देतं, ते प्रतिसादसुद्धा देतं. त्याच्याकडे केवळ एक ऑर्गन किंवा अवयव किंवा एक पंप म्हणून त्याच्याकडे पाहू नये. सगळ्या गोष्टी माणसाच्या भावना, प्रेम, राग, ईर्ष्या हे सगळं व्यक्त करत असताना त्याला हृदय साथ देत असतं किंवा या गोष्टीचा इनडायरेक्ट हृदयावरती परिणाम होत असतो, चांगला अथवा वाईट दोन्हीही. अशा पद्धतीचा माझा विचार आहे. सिंपल आहे. सुहृदयी होणं म्हणजे काय? बी काइंड टू युअर सेल्फ, बी काइंड टू अदर्स. स्वतःची दया करा, दयाळू व्हा. बी काइंड टू अवर सेल्फ म्हणजे काय करायचं? मग आरोग्याला आपल्याकडे इंग्रजीमध्ये जी काही माहिती आहे माझ्यासारख्याला किंवा हेल्थ हा शब्द वापरला जातो. निरोगी राहणं म्हणजे हेल्थ नव्हे. आजाराचा अभाव इतका मर्यादित हेल्थचा अर्थ नाही, त्याच्यापेक्षा त्याची फार मोठी व्याप्ती आहे. आता मी जेव्हा बी काइंड टू युअर सेल्फ म्हणतो, ज्याला हिंदीमध्ये स्वास्थ्य म्हणतात, आरोग्याला स्वास्थ्य, तुमचं स्वास्थ्य कसं आहे? आता स्वास्थ्य चांगलं होण्याच्यासाठी स्वस्थ राहायला शिकलं पाहिजे. स्वस्थता. आणि मग बी काइंड टू युअर सेल्फ म्हणण्याच्यामध्ये की निष्कारण स्वतःला गरजेपेक्षा जास्त धावपळीमध्ये ढकलू नका. अवॉइड हरी. दुसरं गरजे इतकं खा, अवॉइड करी. आणि म्हणून तिसरं, मनावर ताण येणार नाही इतक्यापर्यंतची चिंता करू नका. अवॉइड वरी. आता हे सगळं करत असताना अजून एक मी सांगितलं की बी काइंड टू अदर्स. दुसऱ्याशी चांगलं वागत असताना त्याच्या संबंधीचा अनावश्यक राग नको तुमच्या मनामध्ये, त्याच्याबद्दल तुमच्या मनामध्ये अनावश्यक ईर्ष्या नको.
या काही गोष्टी जर तुम्ही टाळल्या, तुम्हाला रोज दानधर्म केला पाहिजे असं नाही की लोकांशी साधं चांगलं जरी आपण वागलो आणि काही गोष्टी टाळल्या तरी त्यालाही बरं वाटतं आणि आपल्याही हृदयावरचा परिणाम कमी होत असतो. माणूस चंद्रावरती गेला पण कसं जगावं हे त्याला मात्र अजूनही नीट कळलंय असं छाती ठोकपणे सांगता येत नाही. आणि मग त्याच्यातनंच हे सगळे अडचणी किंवा प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. आणि म्हणून सुहृदयी व्हा. सुहृदयी माणसाला क्वचितच हार्ट अटॅक येईल. आणि दुसरी गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की ठीक आहे, माणसाचं आयुष्य 100 वर्षाचं असतं वगैरे, आपण वाचतो, पण शेती करणाऱ्या लोकांना माहीत असेल. आम्ही आता सगळे साखर कारखानेवाले, जगतापसाहेबसुद्धा त्या पट्ट्यात येतात. काही अर्ली व्हेरायटी येतात आणि काही लेट व्हेरायटी येतात. 9 महिन्यामध्ये परिपक्व होणाऱ्या काही व्हेरायटीज आहेत, काही 12 महिन्यामध्ये होण्यासारख्या. आता 205 वाल्या ज्या आहेत त्याला 14 महिने लागतात. म्हणून तुमची जीनसुद्धा तुमची उंची किती वाढवणार, तुमची प्रकृती कशी राहणार आणि तुमचं आयुष्य किती राहणार हे सगळं ठरलेलं आहे. आणि हे शोधायचं कसं, तर आपले दोन्हीकडले आजोबा, आपले काका आणि मामा, आपल्या मावशा आणि आत्या यांची प्रकृतीकडे थोडंसं जर लक्ष दिलं आणि त्यांना काय झालं त्या गोष्टी जर तुम्ही टाळल्या तर तुमचं आयुष्य वाढू शकतं. पण ह्याचा अर्थ तुम्ही 100 वर्ष सगळे इथे जगणार आहेत या गैरसमजात माझ्यासहित आपण सर्वांनी राहू नये. विषय असा आहे की दिलेलं आयुष्य कसं आनंदाने आणि व्यवस्थित राहता येईल या पद्धतीकडे आहे. बऱ्याचदा मी हल्ली सगळे व्हॉट्सअपवरती हे करतात. शेवटचा मुद्दा म्हणण्यापेक्षा एक पॉईंट आहे त्याच्यामध्ये. तर एकमेकाला हाऊ आर यू असं म्हणण्याची पद्धत आहे. मला सुद्धा मागे मी गंभीर आजारी होतो त्यामुळे लोक विचारतात कशी आहे प्रकृती, हाऊ आर यू, आय एम फाईन, थँक्यू, ओके, अशा प्रकारची उत्तर देतो. पण माझे एक मित्र आहेत पुण्याला, जेव्हा त्यांना मी असं विचारलं कसे आहात, त्यांचं एकच उत्तर, निवांत आहे. आता निवांत आहे अशी उत्तरं सहजा कुणाकडनं येत नाही आहेत. तर ते खरेच ते निवांत आहेत की याही वयात त्यांच्या चेहऱ्यावरती जे तेज आहे, ते जो ग्लो आहे, त्यांचं जे आरोग्य आहे, तर निवांत म्हणजे निष्क्रिय नव्हे. शरीर, काया, वाचा, मन यांनीसुद्धा तुम्हाला संतुष्ट, कंटेंट ज्याला म्हणतो आपण, या गोष्टीकडे राहता आलं पाहिजे. ज्या गोष्टी मिसिंग आहेत, मला वाटतं याच्यानंतर त्याच्यामध्ये याच्यापुढे अधिक प्रकाश टाकला जाईल. मी अधिक बोलावं असं नव्हे. एका छान आणि चांगल्या अभ्यासपूर्ण अशी मुलाखत आपल्या सर्वांना या ठिकाणी ऐकायचे. पुन्हा एकदा संयोजकाला मी मनापासून धन्यवाद देईन, त्यांचं अभिनंदन करेन की एका ज्वलंत प्रश्नाच्यावरती आपण या ठिकाणी चर्चा करणार आहात. आपण सगळे इथून काहीतरी शिकून जाऊया आणि त्याचं अनुकरण करूया एवढंच या निमित्तानं बोलतो. इथं बोलावलं, सन्मान केला, डॉक्टर जगताप सरांना भेटण्याची आणि इतर व्यासपीठावरच्या मान्यवरांना भेटण्याची, आपल्याला भेटण्याची संधी दिली. रविवारची